जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। ईद मिलादुन्नबीच्या पवित्र पर्वानिमित्त अमन पुरस्कार समितीच्या वतीने जय किसान ट्रॅक्टर्सचे मालक हनीफ हसन तांबोळी फिटर यांना आदर्श उद्योजक समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी इब्राहिम हाजी गुलाम नबी व माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। हनीफ हसन तांबोळी फिटर यांनी ट्रॅक्टर विक्री व्यवसायामध्ये आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली असून ग्राहकांचा विश्वास आणि उत्कृष्ट व्यावसायिक सेवा यांच्या जोरावर त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे। त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। अमन पुरस्कार समितीच्या वतीने मिळालेल्या या सन्मानाबद्दल हनीफ हसन तांबोळी फिटर यांचे मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध स्तरातून अभिनंदन होत आहे। या पुरस्कार वितरण कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। हनीफ फिटर यांचे मित्रपरिवार व नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमन पुरस्कार समितीचे अध्यक्ष शकील भाई पेंटर, उपाध्यक्ष मिर्झा लुकड्या पैलवान तसेच समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून तो यशस्वीरित्या पार पाडला। हनीफ फिटर अतिशय गरीब परिस्थितीमधून त्यांच्या 4 भावांचं कुटुंब बरोबर 3 बहिणी असा परिवार गरिबीतून पुढे आला। हनीफ फिटरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या गरिबीला पारावरच नव्हता, अशी त्यांची परिस्थिती होती। पण हनीफ फिटरनं जे काम केलं आणि कुटुंबाला जे पुढं आणलं ते पुढं इतकं आणलं की त्यांचं नाव नुसतं संगमनेरमध्येच झालं नाही तर संपूर्ण ट्रॅक्टरच्या फिटरच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचं नाव खूप मोठं आहे। त्याचबरोबर त्यांनी कुटुंबाचं खूप चांगलं केलं। त्यांचे भाऊ शफी तांबोळी हे 2-3 वेळेस नगरसेवक झाले आणि उपनगराध्यक्ष पण झाले। त्यांची बहीण नूरजहा ती पण नगराध्यक्ष झाली आणि हा समाज काम करता करता हनीफ फिटरचं कुटुंब काम करता करता सामाजिक स्तरावर पोहोचलं। मात्र त्यांची जी बांधिलकी होती ती बांधिलकी त्यांनी कमी केली नाही। शेतकऱ्यांसाठी त्यांचं खूप मोठं काम आहे। हनीफ शेठबद्दल किती बोललं तरी ते कमी होणार आहे। तरी पण थोडक्यात त्यांच्याबद्दल मी मांडणार आहे, ते तुम्ही थोडंसं 2 मिनिटात मांडणार आहे। हनीफ फिटर हे अतिशय आदर्श उद्योजक आहेत आणि त्यांचा जन्म 1960 साली झाला। शिक्षण नाहीच असं म्हटलं तरी चालेल, पण फिटरचा व्यवसाय सुरू केल्यानंतर थोडं शिक्षण घेतलं आणि त्यांनी सही शिकली। त्याच्यात आमचे जे मित्र आहेत कैलास अण्णा सर सगळे यांचंही योगदान आहे की त्यांनी त्यांना सही शिकवली। त्याचबरोबर त्यांचं गॅरेज 1979 साली त्यांचं वय 18 वर्षाचं होतं। 4 बांबूच्या चटईमध्ये त्यांचं फिटरकीचा व्यवसाय सुरू झाला। त्यापूर्वी 1976 साली रज्जाक फिटरकडे त्यांनी काम केलं आणि त्याच्यातून त्यांनी खूप यश मिळवलं। खूप ते अतिशय हुशार होते आणि त्यांच्या कामामध्ये कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर दुरुस्ती करण्याचं काम त्यांनी केलं। त्यामुळं शेतकऱ्यामध्ये आदर्श फिटर म्हणून त्यांची गणना झाली। ट्रॅक्टर दुरुस्तीत नंबर 1 त्यांचा आला। महिंद्रा ट्रॅक्टर व इंटरनॅशनल ट्रॅक्टर कंपनीनं त्यांच्या कामाबद्दल दखल घेतली। बऱ्याच वेळा कंपनीत बोलावून नवीन ट्रॅक्टर निर्माण करण्यात त्यांचं सहकार्य कंपनीला लाभलं। ही खरी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्यासाठी भूषणाची गोष्ट आहे। त्याचबरोबर त्यांनी हे काम करता करता त्यांनी 1990 साली ट्रॅक्टर गॅरेज उभं केलं आणि 2007 साली 1995 साली वासन ट्रॅक्टरनं त्यांना सब डीलर म्हणून त्यांची नेमणूक केली। 2007 साली शक्तिमान महिंद्रा ट्रॅक्टरची डीलरशिप त्यांना मिळाली। त्याचबरोबर 2012 साली महिंद्रा ट्रॅक्टरचा तालुका डीलरशिप म्हणून त्यांना नेमण्यात आलं। खूप चांगलं काम त्यांनी केलं। 2025मध्ये इतकं काम केलं की त्यांचा महाराष्ट्रात सर्वात ट्रॅक्टर कोणी जास्त विकले असतील ते हनीफ फिटरनं विकले, म्हणून त्यांना कंपनीकडून खूप बहुमान मिळाला। 2026ला हाच नंबर त्यांनी पुढं कायम ठेवला आणि त्यांना कंपनीकडून थार गाडी बक्षीस मिळाली। असं काम खूप हनीफ फिटरचं आहे
त्यांचं वय आज 67 वर्ष वय आहे. या वयामध्ये त्यांनी शेतकऱ्यांचं अतिशय प्रामाणिकपणे काम केलं. त्यांना खूप प्रमाणपत्रे आणि प्रशस्तीपत्र मिळाली. शेतकऱ्यांचा विश्वास कमावणारा एकमेव फिटर व विक्रेता म्हणून त्यांनी नाव कमवलं. आदर्श शेतकरी व शेतीविषयी त्यांची आवड खूप महत्त्वाची आहे. दिनांक 27/8 म्हणजे आजच 2026 रोजी सर्वात अभिमान वाटावा असा त्यांना समाजाने गौरव पुरस्कार दिला. म्हणून मी समाजाचे त्याचबरोबर अमन पुरस्कार समितीच्या वतीनं त्यांचं अमन पुरस्कार समितीचं मी हनीफ फिटरच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.